नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नैसर्गिक संख्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल पण ती कधी 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करायची असेल तर काय फॉर्म्युला आहे, तर तो आहे 1 + 2 + 3 + डॅश 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 अधिक n. म्हणजे 1 पासून पुढे कितीही असू द्या तर त्या आपल्याला एकाच एक्झाम्पलमध्ये एकाच फॉर्म्युल्यावरती सोडवता येतात. तो फॉर्म्युला आहे n कंसात n + 1 भागिले 2. आता बघा एक्झाम्पल आहे की 1 + 2 + 3 अधिक डॅश 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 अधिक 16. म्हणजे आपल्याला 1 ते 16 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. तर आपल्याला काय करावं लागेल, फॉर्म्युलानुसार बघा बेरीज बरोबर n म्हणजे शेवटची संख्या ती किती आहे 16 गुणिले n + 1. n + 1 म्हणजे 16 + 1 किती झाले 17 भागिले 2. बे 1 बे, बे 8 16, 17 8 किती 136. म्हणजे याची जी बेरीज आहे ती किती आली आपली 136. पुढचं एक्झाम्पल आहे 1 + 2 + 3 + डॅश 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 अधिक 95. हे तुम्ही सोडवायचे आणि मला कमेंटमध्ये सांगायचे. ओके. पुढे आहे 2 नंबर सूत्र आहे की 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. आता आपण या ठिकाणी नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिली. आता आपल्याला पाहिजे त्यांच्या वर्गांची बेरीज कशी काढायची. तर 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग डॅश 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 अधिक n वर्ग. म्हणजे 1 पासून जर सुरू होत असेल आणि n पर्यंत म्हणजे किती असू द्या पुढे, तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. तर फॉर्म्युला आहे n कंसात n + 1 दुसऱ्या कंसामध्ये 2n + 1 भागिले 6. एक्झाम्पल आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अशा आपल्याला 9 च्या वर्गापर्यंतचे वर्गांची बेरीज विचारलेली आहे. तर बघा फॉर्म्युल्यानुसार बेरीज बरोबर n म्हणजे शेवटची संख्या ती किती आहे 9 गुणिले n + 1 म्हणजे किती झाले 9 ने 1 10 गुणिले 2n म्हणजे 9 दुने 18 अधिक 1 किती झाले 19 भागिले किती आहेत खाली 6. 3 1 3, 3 3 9, 3 दुने 6, बे 1 बे, बे 5 10. आता बघा इथं 5 3 किती आले 15 आणि हे किती आहेत 19. 19 5 95 हातचे आलेले 9. 19 1 19, 19 आणि 9 किती होतात 28. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 285. दुसरं एक्झाम्पल याच्यामधलं आहे आपल्याला तिथे तुम्ही सोडवायचं आहे की 1 पासून 49 पर्यंतच्या वर्गांची आपल्याला काय करायची आहे बेरीज काढायची आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती. घन आपल्याला पाठ असायला पाहिजे आणि त्याची आपल्या ठिकाणी त्यांनी काय विचारलेली आहे बेरीज विचारली आहे. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक डॅश 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 अधिक n घन. म्हणजे 1 पासून जर सुरू होत असतील आणि पुढे किती पण असू द्या तरी आपल्याला ते घन आणि त्यांची बेरीज काढता येईल. बघा बेरीज काढताना काय वापरायचं फॉर्म्युला n कंसात n + 1 भागिले 2. जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिलाय बघा n कंसात n + 1 भागिले 2 म्हणजे हाच फॉर्म्युला वापरायचा. फक्त काय करायचं इथे या ठिकाणी स्क्वेअर करायचं आहे. याचा वर्ग केला की तुम्हाला डायरेक्ट काय निघणार यांची घनांची बेरीज. मग बघा आपण या ठिकाणी बेरीज काढू. बेरीज बरोबर आपल्याला 1 च्या घनापासून ते 9 च्या घनापर्यंत विचारलेलं आहे. मग आता कशी काढायची बेरीज, तर n म्हणजे शेवटची संख्या 9, n + 1 म्हणजे किती 10 भागिले 2 आणि याचा करायचा आहे वर्ग. बे 1 बे, बे 5 10 आणि 9 5 45. या 45 चा वर्ग किती येतो. बघा आपण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 5 च्या पटीतले वर्ग कसे काढायचे. हा 5 चा वर्ग 25 आणि 4 आणि नैसर्गिक संख्यांच्या क्रमानुसार 4 नंतर कोणती संख्या येते 5. 4 5 20 म्हणजे 2025 याचं उत्तर आहे. आणि याच्या संबंधित उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की 1 पासून ते 26 पर्यंतचे घन दिलेत आणि त्या घनांची तुम्हाला काय काढायचे आहे बेरीज. याचं उत्तर मला या तीनही क्वेश्चनचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.